नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे ग्रुप डी कडून जी काही परीक्षा आता नुकतीच घेण्यात आली होती 2024 या वर्षासाठीची, लक्षात घ्या 2024 या वर्षासाठीची जी काही परीक्षा घेण्यात आली होती त्याची आन्सर की जी आहे तर ते त्यांनी इथं पाठवलेली आहे. सोबत डाउनलोड तुम्ही कसे करू शकतात, ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकतात का, आणि तुमचे मार्क्स किती येत आहेत, तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण जे आहेत तर ते पाहणार आहोत. तुमच्यापैकी खूप सारे मराठी मुलांनी पहिल्यांदाच ही परीक्षा दिलेली असेल आणि त्यांच्याकडे जे आहेत तर ते त्यांच्या रिस्पॉन्स शीट असतील. तुम्ही देखील तुमच्या रिस्पॉन्स शीट आमच्या सोबत शेअर करू शकता, ज्याच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या कोर्सेसमध्ये किंवा भविष्यातील विद्यार्थ्यांना कसे प्रश्न येतात तर हे आम्हाला दाखवायला कामात येतील. म्हणूनच तुम्ही आमचा हा जो नंबर आहे 8888996116 याला तुमच्या ज्या रेल्वे ग्रुप डीच्या रिस्पॉन्स शीट असतील खास करून मराठीच्या तर त्या तुम्ही नक्की शेअर करू शकतात. त्याच पद्धतीने नवीन उमेदवार जे तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण आता सुरू केलेली आहे, तेही महाराष्ट्रातल्या दर्जेदार फॅकल्टी सोबत. मित्रांनो बघा, रेल्वेकडून आलेली ही जाहिरात मी तुम्हाला काय सांगितलं, हे 2024 या वर्षासाठीची. आता जे काही फॉर्म भरणं चालू आहे तर ते 2025 या वर्षासाठीचे ग्रुप डी चे फॉर्म चालू आहेत. ओके, याच्यामध्ये बघा रिस्पॉन्स शीट, ऑब्जेक्शन सगळ्या काही गोष्टी इथं जे आहेत तर ते आलेले आहेत. लक्षात घ्या, सीबीटी परीक्षा डायरेक्ट 27 नोव्हेंबर पासून तर 10 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे लईच महिने ही परीक्षा चालली होती. याच्यामध्ये तुम्हाला 17/2/2026 रोजी तुमची खऱ्या अर्थाने तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकतात. सायंकाळी 5 वाजल्यापासून ही प्रश्नपत्रिका तुम्हाला जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. आणि याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवण्यासाठी 23 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला वाटलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलेलं आहे तर ते उत्तर तुम्ही इथं नक्की बघू शकतात. मित्रांनो पुढे प्रत्येक ऑब्जेक्शन साठी तुम्हाला 50 रुपये आणि प्लस बँकेचा जो सर्व्हिस चार्ज वगैरे असेल तर तो द्यावा लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रश्न त्यांच्याकडून चुकलेला असेल आणि तुम्ही घेतलेलं ऑब्जेक्शन हे बरोबर असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतील. ओके, म्हणजे 50 रुपये परत मिळतील. फक्त याच्यावर जो 2 रुपये टॅक्स वगैरे लागला असेल काय ऑब्जेक्शन ते परत नाही मिळणार असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आक्षेप नोंदवण्याची लिंक आणि सविस्तर माहिती अधिकृत आरआरबी वेबसाईटवर उपलब्ध असेल. उमेदवारांनी 23/2/2026 पूर्वी आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. आक्षेपावर आरआरबीचा निर्णय अंतिम असेल. त्यासोबतच याची जी लिंक आहे डाउनलोड करण्याची ती देखील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो. तिथे जायचं, तुमचं लॉग इन आयडी वगैरे काय असेल ते टाकायचं आणि त्याच्यानंतर तुमच्या रिस्पॉन्स शीट हे डाउनलोड करू शकतात. रिस्पॉन्स शीट एकदा डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ते आमच्यासोबत शेअर करू शकतात. तुमचे मार्क जे आहेत तर ते चेक करू शकतात. एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. आणि रेल्वे ग्रुप डी ची जी नवीन बॅच आहे तर त्याला जॉईन करू शकतात. तसेच रेल्वे संदर्भात काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.